Good morning, all. In this lecture, we will continue our next uh, question. How do you verify outstanding expenses? So, जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे, व्हेरिफिकेशन मध्ये काही असेट आणि लायबिलिटीज ह्या व्हेरीफाय केल्या जातात आणि त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. So, in last lecture, we will learn some asset, right? यामध्ये आपण प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड पिक्चर, लँड अँड बिल्डिंग असे क्वेश्चन डिस्कस केले होते. सो लायबिलिटी मध्ये येतोय आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जेव्हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसशी रिलेटेड काही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात तेव्हा ऑडिटर कोणते डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल? फर्स्ट इज द लिस्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. So obtain the list of outstanding expenses, classify by nature of expenses. मग इथे ऑडिटर काय करेल? Here auditor should check carefully list of outstanding expenses. मग किती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे? त्यामध्ये सॅलरी आहे का, वेजेस आहे का, किंवा आणखी काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत का, अशी लिस्ट चेक करेल. सेकंड, मटेरियल व्हरायन्स. Compare current year outstanding expenses with that of the previous year and inquire into the material variation if any. जर मटेरियल व्हेरिएशन काही इंडिकेट होत असेल तर सुद्धा ऑडिटर काय करेल इथे चेक करेल. दॅट मीन्स कंपॅरिझन ऑफ current year outstanding and previous year outstanding and to find out the material verification if any. जर मटेरियल व्हेरिफिकेशन दिसत असेल तर ते ऑडिटर इथे आयडेंटिफाय करेल. थर्ड पॉइंट इज एस्टिमेट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सो थर्ड स्टेप मध्ये ऑडिटर काय करेल? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं एस्टिमेशन चेक करेल. दॅट मीन्स व्हेरीफाईंग केअरफुली द एस्टिमेट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सो एस्टिमेटेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती होते हे ऑडिटर चेक करेल. Documentary evidence is very important thing. So examine the documentary evidence supporting of outstanding expenses. मग कोणत्या कन्सर्न एखाद्या अकाउंटशी रिलेटेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत हे बघेल आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत ते सुद्धा ऑडिटर चेक करेल. फॉर एक्झाम्पल लाईट बिल, टेलिफोन बिल, रेंट रिसिप्ट, लोन अग्रीमेंट एक्सेट्रा जे आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून काय करू शकतो? चेक करू शकतो. ओके. नेक्स्ट इज पेमेंट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. See that the usual outstanding expenses are paid off by the time of audit. The auditor should see that outstanding expenses on the date of balance sheet are paid during the next year. He should ensure that provision is not excessive or inadequate. Okay. So see that usual outstanding expenses are paid off by the time of audit. So जे काही outstanding expenses जर पेमेंट केलं असेल, here auditor should check the outstanding expenses related payment. Then he should ensure that provision is not excessive or inadequate. आणि जर काही प्रोव्हिजन केले असतील आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पे करण्यासाठी तर त्या सुद्धा ऑडिटर काय करू शकतो इथे चेक करू शकतो. ओके. नेक्स्ट इज अ adequate provision. Make sure that provision has been made for all the usual outstanding, that is last month salary, wages, rent, interest on loan, interest on debenture, etc. Okay. सो शुअर प्रोव्हिजन ज्या काही आहेत ते सुद्धा ऑडिटर काय करू शकतो इथे चेक करा. देन सम करस्पॉन्डन्स, दॅट मीन एक्झामाइन द करस्पॉन्डन्स, मिनिट्स बुक, मिनिट्स अँड मीटिंग बुक्स. ओके, हे चेक करा. सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. व्हेरीफाय द सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मेड बाय द कंपनी and see that all outstanding expenses have been provided for. So इथे ऑडिटर काय चेक करेल? व्हेरीफाय द सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे हे व्हेरीफाय करेल. सो मग यामध्ये तुमच्या काही टर्म्स कंडिशन काही आहेत का ते चेक करेल. डिस्क्लोजर. सो डिस्क्लोजर मध्ये काय चेक करतात? इट्स कॉमन पॉइंट फॉर ऑल टाइप्स ऑफ इन्कम, एक्सपेन्सेस अँड असेट और लायबिलिटीज. ओके. डिस्क्लोजर हा असणारच आहे, सो ऑडिटर चेक करेल.
So under disclosure point, auditor should carefully check schedule. मग तुमचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा एनी लायबिलिटी जी काही असेल ती ते प्रॉपर शेड्यूल मध्येच रेकॉर्ड केलेले आहे का. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे कशाच्या अंडर येणार आहे, ऍज पर दी शेड्यूल 3, राईट. So see that outstanding expenses have been disclosed in the balance sheet under other current liabilities. Outstanding expenses काय आहे, करंट लायबिलिटी आहे, other current liability. सो मग ती ऍज पर द शेड्यूल रेकॉर्ड केलेली आहे का हे ऑडिटर इथे चेक करतो. सो अशा पद्धतीने ऑडिटर काय करू शकतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस व्हेरीफाय करतो. नेक्स्ट इज अकाउंट पेएबल. अकाउंट पेएबल मीन्स बिल्स पेएबल. सो बिल्स पेएबल जर चेक करायचे असेल तर ऑडिटर कोणते स्टेप फॉलो करेल किंवा कोणते बुक्स चेक करेल. इंटरनल कंट्रोल. जसं की आपण म्हणतो इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन ऑल टाइप्स ऑफ बुक. तुमची इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशी आहे, इफेक्टिव्ह आहे, सफिशियंट आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे, ओके, इम्प्रॉपर आहे. ह्यासाठी ऑडिटर काय करतो, फर्स्ट थिंग हियर ऑडिटर शुड चेक केअरफुली इंटरनल कंट्रोल सिस्टीम. So the auditor should study and review the internal control system for acceptance and payment of bills payable. Then statement of bills payable. Obtain a detailed statement of bills payable which are outstanding on the balance sheet date. So detailed statement काय आहे bills payable चं हे auditor check करेल. Then most important thing is check opening balance from the balance sheet. म्हणजे तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन साठी ओपनिंग बॅलन्स काय आहे, क्लोजिंग बॅलन्स काय आहे, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिटेल स्टेटमेंट चेक करू शकतो. स्क्रुटिनी. सो स्क्रुटिनी मीन्स कम्पेअर द आउटस्टँडिंग बिल विथ द बिल्स पेएबल. कंपॅरिझन करा आणि त्यामध्ये काही त्रुटी दिसत नाहीयेत ना, काही स्क्रुटिनाइज करावं लागणार आहे का. हियर ऑडिटर शुड चेक केअरफुली बिल्स पेएबल स्टेटमेंट और अकाउंट. व्हेरिफिकेशन. Verify payment against bills on the basis of cash book entry after the date of balance sheet. So verification करेल जे काही डेट आहे, डेट ऑफ बॅलन्स शीट काय मेन्शन केलेली आहे, तुम्ही किती पेमेंट पे केलेला आहे, ह्या गोष्टी ऑडिटर चेक करेल. दॅट मीन्स व्हेरीफाय पेमेंट अगेन्स्ट बिल ऑन द बेसिस ऑफ कॅश बुक. ओके. नेक्स्ट टेस्ट चेकिंग पोस्ट. Test check posting from bills payable book to bills payable account in the ledger. Confirmation. Obtain confirmation from the drawer or holder of the bills irrespective of the amount due to them and compare with the bills payable book. मग इथे कन्फर्मेशन करण्यासाठी काय करावं लागेल. सो कन्फर्मेशन फ्रॉम द ड्रॉ. म्हणजे जसं की आपण म्हणतो फक्त तुम्ही डॉक्युमेंट रिव्हिजन चेक करणं म्हणजे व्हेरिफिकेशन आहे का, किंवा तिथे फिजिकल व्हेरीफाय करण्यासाठी मग जसं की आपण सांगितलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा फिजिकल व्हेरिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग व्हेरिफिकेशन मध्ये. आता बिल्स पेएबलचं जर फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर काय करावं लागेल, दॅट मीन्स क्रॉस व्हेरिफिकेशन फ्रॉम दी ड्रॉवर. ड्रॉवर कडून तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करा किंवा जो कोण होल्डर आहे त्याच्याकडून सुद्धा तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता ऍज अ कन्फर्मेशन साठी. नेक्स्ट पॉइंट इज डिस्क्लोजर of charge. See that charge created on the any asset is properly disclosed. Verify the register of the charge, board resolution, document creating charge, etc. आणि जर काही चार्जेस तुम्ही तिथे पे केले असतील तर ते प्रॉपर रेकॉर्ड केलेले आहेत का इन द बुक्स ऑफ अकाउंट हे सुद्धा ऑडिटर चेक करतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर बिल्स पेएबल इज अ हॉनर और डिसऑनर. मग ते बिल हॉनर आहे की डिसऑनर झालेलं आहे हे बघेल. सी दॅट एंट्रीज रिगार्डिंग डिसऑनर ऑफ बिल्स ऑन ड्यू. मग ड्यू डेटला ते बिल डिसऑनर झालेलं आहे, हॉनर झालेलं आहे हे चेक करेल. And last point is disclosure of balance sheet. So see that bills payable is disclosed under current liability, trade payable as per the schedule 3. Okay. So here auditor check करेल. Next is creditors.
सो क्रेडिटर्स मध्ये सो नेक्स्ट इज क्रेडिटर्स. दॅट मीन्स इथं ऑडिटर काय चेक करेल? फर्स्ट इंटरनल कंट्रोल. सो इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन और अकाउंटिंग. म्हणून इंटरनल कंट्रोल सिस्टीम हा सुद्धा कॉमन पॉइंट आहे जो काय केला जाणार आहे सगळीकडे चेक. देन आपण डिरेक्टली डिबेंचर बघूया. Debenture powers examine the provision regarding the power of the company to issue the debenture as contained its memorandum and article of association. So debenture शी रिलेटेड जी काही पॉवर तुम्ही मेन्शन केलेली आहे मेमोरँडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये, हे ऑडिटर चेक करेल. टर्म्स ऑफ डिबेंचर. So examine the terms of debenture issue and contain interest deed and ensure that the same have been properly complied with. सो जी डीड मेन्शन केलेली आहे ट्रस्ट डीड हे सुद्धा ऑडिटर एक्झामाइन करू शकेल. व्हेरीफाय कॅश. व्हेरीफाय कॅश रिसीव्ह ऑन दिस अकाउंट विथ द हेल्प ऑफ कॅश बुक एंट्रीज. आणि मग डिबेंचर होल्डरना आपण किती कॅश पे केलेले आहे ओके हे कॅश बुक मधून व्हेरीफाय केलं जाऊ शकते. इंटरेस्ट. व्हेरीफाय वेदर द इंटरेस्ट. डिबेंचरना काय देतो? इंटरेस्ट. ओके. सो डिबेंचर होल्डरना इंटरेस्ट किती पे केलेला आहे हे सुद्धा ऑडिटर चेक करेल अँड इन्शुअर दॅट इट शो द अंडर फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट अंडर मेन्शन केलेला आहे का हे चेक करा. देन नेक्स्ट इज एव्हिडन्स. कन्फर्म रिडम्पशन ऑफ डिबेंचर ऑन द बेसिस ऑफ मिनिट्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, काउंटर फाइल ऑफ द चेकबुक, बैंक पासबुक अँड कॅश पासबुक, रिटर्न डिबेंचर सर्टिफिकेट एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ह्या एव्हिडन्ससाठी तुम्ही काय चेक करू शकता? जिथे की इंटरेस्ट डिबेंचरना किती पे करायचं ह्या गोष्टी कुठे डिस्कस होतात? तर बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये. आणि ह्या गोष्टी मग मेन्शन केल्या जातात मिनिट्स मध्ये. दॅट इज वाय हिअर ऑडिटर शुड चेक केअरफुली मिनिट्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर. देन काउंटर फाइल ऑफ द चेकबुक. मग चेकबुक सुद्धा तो चेक करू शकेल. बैंक पासबुक चेक करेल ऑडिटर अँड कॅश पासबुक and debenture certificate. Collateral security. Issue of debenture as a collateral security should be disclosed in the balance sheet properly. मग collateral security ची काही आहे transaction हे सुद्धा auditor check करेल. Proper disclosure. So in proper disclosure here auditor should check the schedule. मग हे तुम्ही सिक्युअर लोन अनसिक्युअर्ड लोन कशाच्या अंडर येणार आहे इथे ऑडिटर चेक करेल अंडर शेड्यूल नंबर 3 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. देन रिपोर्टिंग अंडर CARO 2016 on default. The auditor has to report under CARO 2016 whether the company has defaulted repayment of due to debenture holders. The period and the amount of defaulter should be reported. आणि मग डिफॉल्टर पेमेंट काही आहे का हे ऑडिटर सुद्धा काय करेल? चेक करेल. काही रीपेमेंट दिलेली आहेत का हे चेक करेल. बोर्ड रिझॉल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. The auditor should see that there is the proper board resolution passed regarding issue of debenture. सो इश्यू ऑफ डिबेंचर किती असावे, पेमेंट कसं केलं जाईल, त्याचा इंटरेस्ट रेट कसं असेल, या सगळ्या गोष्टी बोर्ड ऑफ मीटिंग मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये सेट केल्या जातात. सो यासाठी मग ऑडिटर चेक करेल. ओके. सो वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर.